नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीचं आपण भूगोलाचं प्रकरण पाहत होतो. आर्द्रता व ढग तिसरं प्रकरण आपण पाहत होतो. त्याच्यामध्ये पहिल्या पानावरती जे दिलेलं संभाषण होतं त्या संभाषणावरून आपण हवामानाचा अंदाज व्यक्त कसं करू शकतो ते आपण पाहिलेलं आहात. तुम्ही देखील दैनंदिन जीवन जगत असताना वातावरणामध्ये जो बदल होतो त्या बदलानुसार तुम्ही देखील अंदाज काय करत असता, व्यक्त करत असता. म्हणजे ढगाळ वातावरण झालेलं असतील, ढग जमलेले असतील तर आपण म्हणतोय आता पाऊस येण्याची शक्यता आहे. म्हणजे असं आपण अंदाज व्यक्त करतो आणि त्या अंदाजानुसार आपण वातावरणातील आर्द्रता, बाष्पीभवन, त्याच्यानंतर सापेक्ष आर्द्रता आणि निरपेक्ष आर्द्रता या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. त्याच्यानंतर आज आपण त्याच्यानंतर एक प्रयोग देखील तुम्ही केलेला होता. एक प्रयोग तुम्ही कुठला केलेला होता की ते कुकरचा प्रयोग. त्याच्यामध्ये कुकरवरती तुम्ही झाकण लावला आणि त्याच्यामध्ये पाणी घातलं, त्याची शिट्टी अगोदर काढून घेतलेली होती आणि आपण त्याला गरम उष्णता दिल्यानंतर त्या झाकणाला येऊन जे थेंब साचतात किंवा वाफेचे जे जलकण साचतात ते जड झाल्यानंतर खाली कसं पडतात याचं निरीक्षण तुम्ही केलेला होतात. म्हणजे सांद्रीभवन, घनीभवन, सांद्रीभवन आपण तिथं पाहिलेलं होतं. आता सांद्रीभवन म्हणजे काय असतं नेमकं, की वातावरणातील वायुरूप बाष्पाचं जल रूपात काय होणं, परिवर्तन होणं, याला आपण सांद्रीभवन असं म्हटलेलं आहे. आणि तसंच वातावरणातील बाष्पाचं घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला आपण काय म्हटलेलं आहे, घनीभवन असं म्हटलेलं आहे. सांद्रीभवन आणि घनीभवन यात फरक काय आहे? बाष्पाचं जलरूपात परिवर्तन होणं सांद्रीभवन, बाष्पाचं घनरूपात परिवर्तन होणं याला आपण घनीभवन असं म्हटलेलं आहे. म्हणजे हवेचं तापमान कमी झाल्यास हवेची बाष्पधारण करण्याची क्षमता जी असते ती कमी होत जाते. हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचं सांद्रीभवन होऊ लागतं आणि त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणं आवश्यक असतं. आणि सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणं व सापेक्ष आर्द्रता वाढणं या बाबी त्या ठिकाणी काय असतात, आवश्यक असतात. आणि मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती म्हणजे धुलीकण असतील, क्षार असतील इत्यादी याच्यामध्ये ते काय होत असतं, सांद्रीभवन होत असतं. धुलीकणांभोवती वगैरे हे काय होत असतात, जलकण चिकटून राहत असतात. आणि त्याच्यामध्ये मग दव, दहिवर, धुके ही जमिनीलगत, तर ढग हे काय असतं, जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाची काय आहेत, ही रूपं आहेत. आता ढग आपण पाहणार आहोत, ढगांचे प्रकार देखील इथं पाहणार आहोत. ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा काय असतो, सांद्रीभवनाचा प्रकार असतो. आणि दव, दहिवर हे काय आहेत, जमिनीवरती, दव, दहिवर, धुके हे जे आहेत ते जमिनीलगत जाणवणारे काय असतात, सांद्रीभवनाचा हा प्रकार असतो. पण आपण आता ढग आपण इथं पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये सांगितलेलं आहे दव, दहिवर आणि धुके. आता धुके म्हणजे काय असतं नेमकं, धुके आणि धुरके याच्यामध्ये फरक आहे. धुकं हे निव्वळ हवेतील बाष्पापासून बनतं आणि धुरकं हे हवा प्रदूषित ज्या ठिकाणी असतो, कारखाना वगैरे असतात, ज्या ठिकाणी गाड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो, अशा ठिकाणी प्रदूषित असणाऱ्या क्षेत्रात धुके आणि धूर यांचं मिश्रण होऊन ते काय होतं, धुरकं तयार असतं. आणि धुरक्यापासून काय होत असतं, मानवी जीवनाला किंवा वनस्पती जीवनाला त्याच्यापासून काय असतो, धोका असू शकतो. आता ढगांच्या मध्ये वातावरणातील म्हणजे सूक्ष्म कणाभोवती सांद्रीभवन म्हणजे काय होत असतं, सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण जे असतात किंवा हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं म्हणजे वजन विरहित अवस्थेत असतात ते, आणि त्यामुळं ढग हवेमध्ये काय असतात, तरंगत असतात. आता त्यासाठी तुम्हाला आकृती क्रमांक 3.7 इथं दाखवलेला आहे. म्हणजे इथं पावसाचा जो थेंब आहे तो 5 मिलीमीटर म्हणजे 5 मिली होऊपर्यंत ते काय होत असतं, म्हणजे जड होऊपर्यंत ते वातावरणामध्ये काय असतं, तरंगत असतं. म्हणजे कशामुळं तरंगत असतं, जी ऊर्ध्वगामी हवा असते पृथ्वीवरून जाणारी त्या हवेमुळं ते ढग तरंगत असतात. म्हणजे सूर्याच्या उष्णतेने जमीन व पाणी तापतं आणि पृष्ठभागालगतची हवा देखील तापते आणि ती प्रसरण पावते.
व हवेची घनता काय होते, कमी होते आणि गरम हवा उंच उंच जाते आणि उंचावर जाताना हवेचं तापमान कमी झाल्यामुळं हवेची काय होते, बाष्पधारण करण्याची क्षमता कमी होते आणि सापेक्ष आर्द्रता त्यावेळी वाढत जाते आणि हवेतील बाष्पाचं जलकणात व हिमकणात रूपांतर होतं आणि ही त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी असते ती आणि हवेतील बाष्पाच्या प्रमाणावर सांद्रीभवन पातळी काय करत असते, ठरत असते आणि दवबिंदू तापमान पातळी देखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर काय होत असतं, ठरत असतं. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे अगोदर. त्याच्यानंतर सांद्रीभवनामुळं वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण किंवा हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धुलीकणाभोवती म्हणजे ते एकत्र येतात, म्हणजे धुळीकण जे असतात हवेमध्ये त्याच्याभोवती ते एकत्र येतात आणि मोठ्या आकाराचे ते बनतात तिथं आणि त्याच्या समुच्चयालाच आपण काय म्हटलेलं आहे, ढग. आणि हवेच्या म्हणजे ढग मग तरंगत कसे असतात, हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळं ते वातावरणात तरंगत राहत असतात. त्याचप्रमाणे जसं आपण पतंग उडवतो, पतंगाने एक विशिष्ट उंची प्राप्त केल्यावर तो वर कसं म्हणजे जाऊन तरंगायला लागतो, त्याप्रमाणे ऊर्ध्वगामी म्हणजे प्रभावामुळं ढग देखील काय होत असतात, हवेत हे तरंगत असतात. आता समुद्र सपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर वातावरणामध्ये ढग आढळत असतात. अति उंचीवर तयार होणारे ढग जे आहेत ते बहुधा सूक्ष्म हिमकणापासून तयार झालेले असतात आणि या ढगांमध्ये बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची क्रिया एका पाठोपाठ एक घडत असते आणि ढगातील जलकणांच्या व हिमकणांच्या सतत या हालचाली होत असतात आणि पृथ्वीवर होणारी वृष्टी जी आहे, वृष्टी म्हणजे विशिष्ट प्रकारच्या ढगातून काय होत असते. आता इथं ढगाचं तुम्हाला स्क्रीनवरती आकृती दिसते ढगांची प्रकाराची. आता याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण जमिनीलगत अधिक असतं आणि समुद्र सपाटीपासून उंचीनुसार बाष्पाचं प्रमाण काय होत जातं, कमी कमी होत जात असतं. यामुळं कमी उंचीवरील ढग आकाराने काय असतात, मोठे असतात, तर जास्त उंचीवरील ढग जे असतात ते ढग आकाराने काय असतात, लहान असतात. या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला या बाजूला इथं काय केलेलं आहे, दिलेलं आहे कमी उंचीवरील ढग, त्याच्यानंतर मध्यम उंचीवरील ढग आणि जास्त उंचीवरील ढग. आता या स्क्रीनवरती तुम्हाला इथं दिसतं की आता मी सांगितल्याप्रमाणे जास्त उंचीवरील ढग जे काय असतात ते आकाराने लहान असतात आणि कमी उंचीवरील ढग जे असतात ते आकाराने काय असतात, मोठे असतात. ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. म्हणजे इथं तुम्ही पाहिला स्क्रीनवरती हे कमी उंचीवरील ढग आहेत आणि हे जास्त उंचीवरील काय आहेत, हे ढग आहेत. हे आकारानं लहान आहेत, हे आकारानं काय आहेत, मोठे आहेत, हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. आता आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे काय झालेले आहेत, 10 प्रकार पडलेले आहेत. आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार काय केलेलं आहे, ढगांचे 10 प्रकार. आता ते 10 प्रकार इथं दिलेले आहेत. ढगांचे प्रकार सर्वसाधारण उंची मीटरमध्ये त्यांची दिलेला आहे. स्ट्रॅटस, त्याच्यानंतर क्युम्युलस, ह्या तिघांची उंची जी आहे ती किती मीटर उंचावरती ते ढग आढळतात, ते ही समुद्र सपाटीपासून म्हणजे 7,000 ते 14,000 मीटर उंचापर्यंत हे ढग आढळतात. त्याच्यानंतर स्ट्रॅटस आणि क्युम्युलस हे जे आहेत ते 2,000 ते 7,000 मीटर उंचावरती आढळणारे हे ढग आहेत. त्याच्यानंतर स्ट्रॅटोक्युम्युलस आणि स्ट्रॅटस आणि निम्बोस्ट्रॅटस हे म्हणजे ढग जे आहेत ते अतिशय कमी उंचावरती म्हणजे 2,000 मीटरपेक्षा कमी उंचावरती आढळणारे हे ढग आहेत. त्याच्यानंतर क्युम्युलस आणि क्युम्युलोनिम्बस हे म्हणजे विस्तार यांचं काय असतं, कमी जास्त असू शकतो, म्हणजे त्याचा विस्तार कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे उंचीनुसार देखील विस्तार कमी होऊ शकतो, विस्ताराचं काय होऊ शकतं, कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे जास्त करून हे क्युम्युलस ढगाच्या वरच्या बाजूला हे क्युम्युलोनिम्बस हे ढग असतात. आता वातावरणामध्ये ढगांची वेगवेगळ्या उंचीवर निर्मिती होत असते. या ढगांचं निरीक्षण केल्यावर उंचीनुसार त्यांचे 3 मुख्य प्रकार पडतात. आता आपण ती 3 मुख्य प्रकार इथं पाहिलेला होता.
या स्टार्टलाच तुम्हाला या स्क्रीनवरती 3 मुख्य प्रकार सांगितलेले होते. कमी उंचीवरील, मध्यम उंचीवरील आणि जास्त उंचीवरील असे हे 3 प्रकार काय आहेत त्याचे पडतात. ते ढगांच्या तळाकडील उंचीवर ठरतात. ढगांची उंची सुमारे 7,000 ते 14,000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना आपण अति उंचावरील ढग असं म्हणतोय. जर ही उंची सुमारे 2,000 ते 7,000 मीटर दरम्यान असेल तर त्या ढगांना आपण मध्यम उंचीचे ढग असं म्हणतो. तर तिसरा आहे तो 2,000 मीटरपेक्षा कमी उंचीवर असलेल्या ढगांना आपण काय म्हणतोय, कमी उंचीचे ढग असं आपण तिथं म्हणतोय. आकृती क्रमांक तुम्हाला हे समोर जे दिलेलं आहे 3.8 याच्यावरून तुम्हाला त्या ढगांची माहिती इथं पाहायला मिळते. या ठिकाणी हा जो भाग आहे तो पहिला जो भाग आहे तो कमी उंचीवरील, त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे तो मध्यम उंचीवरील आणि तिसरा जो भाग आहे तो जास्त उंचावरील. आता आपल्याला परत त्याच्यातलं काय करायचं आहे, जास्त उंचीवरील ढग आता त्याच्यावरून आपण पाहायचं आहे. आता हे ढग जे असतात ते हिमस्फटिकाने बनलेले असतात. हे स्फटिकासारखं दिसतं बघा, हिमस्फटिकासारखं ते बनलेले असतं. त्यांचं वर्गीकरण सिरस, शिरोक्युमुलस व सिरोस्ट्रेटस अशा 3 प्रकारामध्ये केलेलं आहे. त्याचं वर्गीकरण या ढगांचं वर्गीकरण काय केलेलं आहे, 3 प्रकारामध्ये केलेलं आहे. एक सिरस, शिरोक्युमुलस, त्याच्यानंतर सिरोस्ट्रेटस असे 3 वर्गीकरण या जास्त उंचीवरील ढगांचं केलेलं आहे. सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात. शिरोक्युमुलस या ढगांचं स्वरूप लहान लहान लाटांच्या स्वरूपात असतं. इथं दाखवले लहान लहान लाटा. आणि सिरोस्ट्रेटस हे वळ्या पडलेल्या चादरीसारखं इथं दिसतं बघा तुम्हाला, वळ्या पडलेल्या चादरीसारखं हा दिसतो का भाग, इथं तुम्हाला स्क्रीनवरती वळ्या पडलेल्या चादरीसारखा हा भाग दिसतो. तो जो आहे तो काय आहे, सिरोस्ट्रेटस. आणि याच्या भोवती बरेचदा तेजोमय काय असतं, तेजोमंडल असतं. म्हणजे ते ढग काय दिसतात, उठून दिसतात, चमकत असतात असं आपल्याला दिसतं, कारण स्फटिकासारखे ते ढग, स्फटिकांच्यासारखं ते ढग तयार झालेले असतात. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मध्यम उंचीवरील ढग. हे दुसरा जो भाग आहे तो मध्यम उंचीवरील ढग आपण पाहायचा आहे. यात अल्टोक्युमुलस व अल्टोस्ट्रेटस या ढगांचा समावेश होतोय. इथं दाखवलेलं आहे, या पट्ट्यामध्ये येणारे जे ढग आहेत ते याच्यामध्ये दाखवलेले आहेत. आणि या अल्टोक्युमुलस हे स्तरांच्या स्वरूपात आढळतात. म्हणजे स्तर जे आहेत की नाही, असं स्तरित खडक आपण बघितलेलं आहे मागच्या वर्षी, थरावर थर साचून तयार होतात, तसं स्तरित म्हणजे थर हे काय होत असतात, हे ढग तयार होत असतात. अल्टोक्युमुलस हे काय होत असतात, थरासारखे हे तयार होत असतात. त्याच्यानंतर बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाचे देखील काय असतात, छटा असतात. अल्टोस्ट्रेटस हे ढग कमी जाडीचे थर असतात. इथं दाखवलेले कमी जाडीचे थर. आणि यातून सूर्यदर्शन काय होऊ शकतं, आपणाला होऊ शकतं. मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखं आपणाला काय होतं, ते सूर्यदर्शन त्याच्यातून आपणाला दिसतं. त्याच्यानंतर आपणाला कमी उंचीवरील ढग बघायचे आहेत. आता कमी उंचीवरील ढग जे आहेत ते या ठिकाणी 2,000 मीटरपेक्षा कमी असलेलं, म्हणजे इथून दिसतं हे कमी उंचीवरील ढग याच्या खाली आहेत. आणि हे जे आहेत कमी उंचीवरील ढग म्हणून ओळखले जातात. याच्यामध्ये 5 वेगवेगळे प्रकार केलेले जातात. त्याच्यामध्ये स्ट्रॅटोक्युमुलस या ढगामध्ये थर जास्त असतात. त्यांचा रंग पांढरा ते धुरकट असतो. यात ढगांचे अनेक गोलाकार पुंजके असतात. इथं दाखवलेलं आहे बघा, पुंजके दाखवलेले पुंजके दिसतात या ठिकाणी, म्हणजे गोलाकार पुंजके. आणि स्ट्रेटस ढगामध्ये ढगात देखील थर असतात. इथं थर दाखवलेला आहे बघा. आणि त्यांचा रंग देखील जो आहे म्हणजे राखाडी कलर, इथं राखाडी कलरनं ते दाखवलेलं आहे. आणि यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षाव देखील होऊ शकतो. आता त्याच्यातलं क्युम्युलस ढग जे आहेत ते आपण पाहिलेलं होतं. ते भूपृष्ठापासून 500 ते 6,000 मीटर
उंचावरती या दरम्यान उभा विस्तार असणारे ते ढग असतात. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्याला उभा विस्तार त्याला प्राप्त होत असतो आणि ढगांच्या निर्मितीस हातभार लागत असतो. आणि हे ढग अवाढव्य असून घुमटाकार, म्हणजे हे दिसतात वरच्या बाजूला अवाढव्य असून ते घुमटाकार असतात आणि ते करड्या रंगाचे असतात. क्युम्युलस ढग हे आल्हाददायक हवेचं निदर्शन म्हणजे असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्याचं क्युमुलो निंबस ढगामध्ये रूपांतर होऊ शकतं. म्हणजे हा विस्तार वाढलेला इथं दाखवलेला आहे. परत तिन्ही पट्ट्यामध्ये गेलेला आहे. कमी मध्यम आणि जास्त वर जाऊन ते काय झालेलं आहे त्याचा विस्तार वाढलेला आहे. हे आपल्याला इथं पाहिलं तर आता क्युमुलो निंबस हे ढग जे आहेत हे वैशिष्ट्यपूर्ण ढग आहेत हे आणि वादळाचं निदर्शन असतं. या ढगांमुळे वादळी वारे वादळी पाऊस पडण्याची शक्यता असते. हे ढग काळ्या रंगाचे असतात. खालच्या बाजूला इथं काळा रंग त्याला प्राप्त झालेला आहे. आणि घनदाट ढग पर्वत काय दिसतात ते ढग आणि ढगांच्या माथ्याजवळ भाग जो असतो आयरनीसारखा, इथं आयरनीसारखं दिसतं का, हा आयरनीसारखा आकार याला प्राप्त झालेला आहे. म्हणजे आयरनीचा आकार इथं दिसतो बघा, वर माथा असा आणि हा आयरनीसारखा हा तयार झालेला आहे. आणि या ढगामध्ये गडगडाट होतो. तसंच या ढगामध्ये विजांचाही कडकडाट होतो किंवा विजा देखील चमकत असतात. वादळी पावसासह कधीकधी गारपीट देखील होतं या ढगांच्यामुळं, पण हा पाऊस फार काळ टिकत नसतो. ते आकृती क्रमांक तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये दाखवलेला आकृती क्रमांक 3.9 हे अशा स्वरूपाचे ढग म्हणजे गडगडाट कडकडाट म्हणजे विजांचा कडकडाट त्याच्यामध्ये होत असतो. म्हणजे आकाशात असणाऱ्या सर्वात मोठ्या क्युमुलो निंबस या ढगातून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असतो. आणि या ढगांच्या वरच्या भागात धन इथं वर दाखवलेलं आहे. वरच्या भागामध्ये काय केलेलं आहे, या ढगांच्या वरच्या भागामध्ये धन प्लस प्लस दाखवले का, हे धन आणि खालच्या बाजूला ऋण प्रभार असतो. आणि त्याच्या खालील जमीन जी आहे ती नेहमी धन प्रभारयुक्त असते. आणि भारांमधील फरकामुळं विद्युत प्रभार निर्माण होऊन विजेच्या काय होत असतात त्या लखलखाट होत असतो व आकाश क्षणमात्र म्हणजे काय होत असतो त्याच्यामुळं उजळत असतो. आपण वीज पडत असताना पाहतोय की एकदम प्रकाश पडतो. हे कशामुळे होत असतं की या ढगांमध्ये वरच्या भागामध्ये धन आणि खालच्या बाजूला काय होत असतात ऋण म्हणजे प्रभार असतो. आणि त्यांच्या खालील जमीन जी आहे ती नेहमी काय असते धन प्रभारयुक्त असते. आणि त्यामुळं या भारांमधील फरकामुळं विद्युत प्रभार काय होत असतो त्यात निर्माण होत असतो आणि विजेचा लखलखाट तो आपणाला पाहायला मिळतो. आणि त्याच्यामुळं उजेड देखील आपणाला पाहायला मिळतो. विजेच्या सभोवतालची हवा विजेच्या अतिउष्णतेमुळं एकदम काय होत असतं त्यावेळी प्रसरण पावते आणि त्यामुळं मोठा गडगडाट आपणाला काय होत असतो ऐकू येत असतो. म्हणजे हवा तिथली काय होते प्रसरण पावते. आणि इतर ढगांच्या पेक्षा या ढगातून पडणारं पावसाचे थेंब जे असतात ते वादळी पावसाचे थेंब ते अतिशय मोठे असतात. कारण या ढगातल्या थेंबा खूपदा वर खाली फिरत असतात आणि प्रत्येक वेळी ते आणखी पाणी जमवत असतात. एकमेकांमध्ये ते जलबिंदू मिसळतात आणि मोठे त्याचे काय होतात जलबिंदू तयार होत असतात. आणि त्यामुळं थेंब मोठे होऊन ते इकडे जड होतात व ती ढग काय ढगात तरंगत राहू शकत नाही जड झाल्यामुळं. आणि त्यामुळं ते पावसाच्या स्वरूपामध्ये काय होत असतात खाली येत असतात. जोरानं ते थेंब काय होत असतात आपटत असतात. तुम्ही जर वादळी पावसात जर गेलेला असाल तर मोठ्या थेंबा तुमच्या डोक्यावरती किंवा हातावरती वगैरे पडू लागल्यावर आपल्याला चटके दिल्यासारखं काय होत असतं ते जोरात त्याचं वजन आपल्याला लक्षात येत असतं. कधीकधी ढगातील हवा फार थंड असते आणि त्यामुळं हे थेंब गोठतात देखील आणि त्यामुळे ते गारांच्या स्वरूपामध्ये काय होतात जमिनीवर येत असतं. मग ते गारा तयार होत असतात. ते म्हणजे काय झालं त्या पाण्याच्या थेंबांना 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा तापमान लागलं ते आपलं माहिती आहे तुमच्या घरामध्ये फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये तुम्ही पाणी ठेवलेलं असाल 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा तापमानाला काय होत असतं त्या पाण्याचं काय होत असतं बर्फात रूपांतर होत असतं. आणि तसंच वातावरणामध्ये अति थंड हवा तिथं ज्या ठिकाणी असते त्यामुळं तिथं काय होत असतात त्याचं
पाण्याच्या थेंबांचं रूपांतर बर्फात होतं, म्हणजे गारांच्या स्वरूपात होतं आणि गारपीट काय होत असतं, जमिनीवर येत असतं. याला आपण गारपीट असं म्हणतो आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे ढग जे आहेत त्या ढगांच्या प्रकारानुसार म्हणजे पाऊस हे वेगवेगळ्या पद्धतीनं हे पडत असतं. आता तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये शेवटला याच धड्यामध्ये शेवटला म्हटलेलं आहे, तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला, ढगफुटी हा एक वृष्टीचा प्रकार आहे. म्हणजे जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळं जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब ढगात काय होतात, थोपवले जातात. आणि म्हणजे येणारं ते थेंब जे तयार झाले ते ऊर्ध्वगामी वाऱ्याचा जर वेग जास्त असेल आणि जास्त ऊर्ध्वगामी वारे वाहत असतील तर ते वाऱ्यामुळं ते ढग तरंगत असतात आणि या थेंबांचं काय होतं, गारात रूपांतर होतं आणि त्यामुळं ढग जड होतात आणि हे वजन ऊर्ध्वगामी वारे काय करू शकत नाहीत, त्यावेळी पेलू शकत नाहीत. अशा वेळी मोठ्या गारांसह मुसळधार म्हणजे काय होत असतो, त्यावेळी पाऊस पडत असतो. याला आपण काय म्हणतोय, ढगफुटी म्हणतोय. आपण ढगफुटीचे मागच्या वर्षी आपण ढगफुटीचे असे अनेक प्रकार पाहिलेला होता आणि त्यातून बरेच नुकसान लोकांचं होत असतं हे देखील आपण पाहिलेलं आहे. पिकांचं नुकसान होतं, तिथं असलेल्या पर्यावरणाचं नुकसान होतं. अशा पद्धतीनं बरेच नुकसान मानवी म्हणजे वित्तहानी त्याच्यामध्ये होत असते, जीवितहानी देखील होत असते. म्हणजे एखाद्या लहान किंवा विशिष्ट भागावर सुमारे 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो आणि हा प्रामुख्यानं पर्वतीय प्रदेशामध्ये आढळतो आणि भारतामध्ये हिमालयाच्या रांगेत असलेल्या राज्यांमध्ये अशा प्रकारचा पाऊस म्हणजे सातत्यानं आपल्याला पडलेला पाहायला मिळतो. म्हणजे अशा प्रकारचा पाऊस तुम्हाला बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपल्याकडे देखील मागच्या वर्षी पडलेलं तुम्हाला आठवत असेल, ढगफुटी होऊन पडलेलं पाऊस हे आपण पाहिलेलं असाल आणि त्याचा अनुभव देखील बऱ्याच लोकांना त्याचं झालेलं नुकसान वगैरे पेपरमध्ये तुम्ही वाचलेलं असेल किंवा टी व्हीवरती तुम्ही बघितलेला असाल. म्हणजे अशा पद्धतीने हे इथं प्रकरण संपतं. आपण आज म्हणजे परवा आणि आज 2 तासिकेला आपण आर्द्रता आणि ढग हे पाहिलं. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला संभाषणानुसार वातावरणातल्या बदलांचं आपण देखील रोज आज देखील आपण म्हणतोय पाऊस भरपूर पडायला लागलेला आहे, हवा थंड आहे, म्हणजे असं वातावरणासंबंधी आपण काय करतोय, चर्चा करत असतोय किंवा आपले अंदाज व्यक्त करत असतो. आणि त्याच्यानंतर वातावरणातील आर्द्रता बाष्पीभवन म्हणजे काय पाहिलं, म्हणजे पाण्याचं वाफ होणं आणि ते वर जाणं, बाष्पीभवनाचा प्रयोग देखील तुम्ही पाहिलेला होता. किंवा बाष्प धारण करण्याची क्षमता त्या स्पंजच्या साह्यानं आपण बघितलेलं होतं. स्पंजमध्ये पाणी ओतलं, 2 चमचे ओतलं, 3 चमचे ओतलं, ते स्पंज काय केलं, जोपर्यंत त्याची कॅपॅसिटी आहे तोपर्यंत ते काय केलं, संपृक्त झाली म्हणजे ओढून घेतली. पण त्याच्यानंतर ते भरल्यानंतर ती बाष्प संपृक्त म्हणजे ते काय झालं, ते संपृक्त झाल्यानंतर ते काय करायला लागलं, पाणी जास्त झाल्यानंतर पूर्ण तो स्पंज भिजल्यानंतर ते पाणी खाली सोडायला लागलं, हे आपण ते पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं होतं की एक तो ह्याचा प्रयोग केलेला होता, बाष्पीभवनाचा प्रयोग, की निरपेक्ष आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर आपण सांद्रीभवन आणि घनीभवन देखील पाहिलं. सांद्रीभवन म्हणजे पावसाचं म्हणजे वाफेचं काय होणं, जलकणात रूपांतर होणं, बाष्पाचं काय होणं, जलकणात रूपांतर होणं, आणि घनीभवन म्हणजे बाष्पाचं काय होणं, घनरूपात म्हणजे गारपीट वगैरे म्हणतो घनरूपात ते निर्माण होण्याला घनीभवन असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ढगांचे आपण आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे 10 प्रकार याच्यामध्ये पाहिले. त्या ढगांचं प्रकार कुठल्या कुठल्या थरामध्ये असू शकतात किंवा किती उंचीवरती असू शकतात ते पाहिलं. किती उंचावरील ढग कशा प्रकारचे पाऊस देतात ते देखील आपण पाहिलं. त्याच्यानंतर कमी उंचीवरील ढग, त्याच्यामध्ये क्युम्युलस ढग, त्याच्यानंतर क्युमुलोलिंबस ढग हे आपण पाहिलं. आणि क्युमुलोलिंबस ढग जे आहे त्याच्यामध्ये सांगितले हवेची स्थिती सांगताना सोबतच्या चिन्हामध्ये एक तुम्हाला चित्र 22 नंबर पानावरती एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रावरून तुम्हाला सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, सोबतच्या चिन्हांचा वापर कोठे केला जातो ते शोधा. या चिन्हांचा अर्थ काय, खाली चौकटीमध्ये लिहा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं स्वच्छ सूर्यप्रकाश दिलेला आहे, त्याच्यानंतर काय केलेलं आहे, ढगाळ वातावरण दिलेलं आहे आणि पाऊस पडण्यासारखा जो ढग जमा होतात ते एक तिथं चित्र दिलेलं आहे. त्या चौकटीमध्ये तुम्ही त्याचं खाली काय करायचं आहे, चिन्हांचा अर्थ तुम्ही तिथं लिहायचा आहे. आणि त्याच्यानंतर हे प्रकरण संपलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण स्वाध्याय दिलेला आहे, ते स्वाध्याय तुम्ही गृहपाठ म्हणून लिहायचा आहे. गृहपाठ तुमच्या भूगोलामधला हा दुसरा गृहपाठ असणार आहे. त्याच्यामध्ये रिकाम्या जागा भरा आहे, त्याच्यानंतर जोड्या जुळवा आहे, साखळी पूर्ण करायला वेगळ्या पद्धतीनं जोड्या जुळवा आहे, साखळी पूर्ण करायचं आहे तुम्ही.
आजपर्यंत तुम्ही 2 अ आणि ब कॉलममध्ये जोड्या जुळवत होता. आता हे क एक आलेलं आहे, म्हणजे 3 कॉलममधून तुम्ही काय करायचं आहे, जोड्या जुळवायचा आहे आणि त्याच्यानंतर फरक स्पष्ट करायला सांगितलेला आहे. आणि चौथा प्रश्न जो दिलेला आहे, प्रश्नांची उत्तरे लिहा आणि 5वा जो दिलेला आहे भौगोलिक कारणे लिहा. इथंपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, गृहपाठ वहीमध्ये ते गृहपाठ दुसरा म्हणून तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याला तारीख आजची तुम्ही द्यायची आहे. म्हणजे अशा प्रकारे हे प्रकरण संपतं. आता आपण पुढच्या तासिकेला पुन्हा भेटूया. धन्यवाद.